जय शिवराय मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस साठवणूक बॅगेला अनुदान दिलं जात आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 8 बॅग अशा प्रकारे बॅगचं वितरण केलं जाणार आहे। याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना आखण्यात आलेली आहे। याच्या अंतर्गत 1000 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करून 2022 पासून 2025 या आर्थिक वर्षामध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्याच अंतर्गत वेगवेगळ्या बाबींच्या अनुदानाचा शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे। मित्रांनो, याच बाबींच्या अंतर्गत या विशेष कृती योजनेच्या अंतर्गत कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळीच्या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅगचं वितरण देखील केलं जाणार आहे। याच्यामध्ये 1 एकर 2 एकर 1 हेक्टर अशा मर्यादेमध्ये या बॅगेचं वितरण केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये 1 एकरसाठी 3 बॅग, 2 एकरसाठी 6 बॅग आणि 1 हेक्टर जास्तीत जास्त एका शेतकऱ्यासाठी 8 बॅगचं वितरण हे केलं जाणार आहे। आणि याच्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करून या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस उत्पादकता वाढ ही योजना पूर्ण राज्यभर राबवली जाते, परंतु कापूस उत्पादकता आणि विशेष मूल्य साखळी योजना जी आहे ती मात्र कापूस उत्पादक असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाते। आणि याच्यामध्ये आपला तालुका जर कापूस उत्पादक तालुक्यामध्ये असेल तर आपण याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करायचे। यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। याच्यामध्ये आधार, OTP आणि बायोमेट्रिकच्या लॉग इनमध्ये सध्या प्रॉब्लेम आहे। तो प्रॉब्लेम सुरळीत झाल्यानंतर तुम्ही आधार, OTP आणि बायोमेट्रिकनं सुद्धा लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर सर्वात प्रथम पिकाच्या तपशीलमध्ये आपलं कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंद करून घ्या। नोंद नसेल तर त्याच्यामध्ये पिकाच्या तपशीलमध्ये पिका ॲड करून घ्या। याच्यानंतर अर्ज करण्यासाठी जे एक ऑप्शन दिलेली अर्ज करा याच्यावरती क्लिक करायचे। अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील। याच्या अंतर्गत तुम्हाला खते, बिबे आणि औषधीची जी बाब दाखवली जाते या बाबीच्या अंतर्गत तुम्हाला या साठवणूक बॅगेसाठी अर्ज करता येणार आहे। याच्यासाठी बियाणे, औषधे, खतेच्या बाबी निवडावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला तालुका, गाव, सर्वे नंबर दाखवला जाईल। जो गाव तालुका निवडायचा तो निवडून सर्वे नंबर निवडायचा आहे। याच्यानंतर पुढे आपल्याला पाहू शकता साठवणूक सुविधावरती क्लिक करायचे। याच्यानंतर पुढे पीक निवडायचे, कापूस निवडल्यानंतर बाकी बाबी ब्लर होत आहेत। याच्यामध्ये कापूस साठवणूक बॅग आपल्याला दाखवली जाते, त्याच्यावरती क्लिक करायचे। याच्यानंतर खाली आपल्याला क्षेत्र निवडण्यासाठीचे ऑप्शन येते। याच्यामध्ये क्षेत्र हेक्टरमध्ये देण्यात आलेले आहे। 1 एकर, 2 एकर आणि 1 हेक्टर। याच्यामध्ये 1 एकरसाठी 3, 2 एकरसाठी 6 आणि 1 हेक्टरसाठी 8 अशा प्रमाणामध्ये बॅग दाखवल्या जातात। आपलं जेवढं क्षेत्र कापसासाठी तेवढं क्षेत्र याच्यामध्ये निवडायचे आणि जतन करावरती क्लिक करायचे। ते क्लिक केल्यानंतर आपला जर तालुका कापूस उत्पादक तालुक्यामध्ये असेल तर आपला बाब या ठिकाणी सबमिट होणार आहे, अन्यथा आपला तालुका या बाबीच्या अंतर्गत नाही म्हणून आपल्याला एरर दिला जाणार आहे। बाब सबमिट केल्यानंतर आपला अर्ज सादर झालेला नाही, पुन्हा एकदा मुख्य पृष्ठावरती जायचे। आपण निवडलेले ज्या बाबी आहेत त्याला प्राधान्यक्रम द्यायचे आणि प्राधान्यक्रम दिल्यानंतर हा अर्ज सादर करायचा आहे। आता या वर्षामध्ये जर तुम्ही यापूर्वी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी यासाठी पेमेंट करण्याची गरज पडणार नाही, परंतु तुमचा जर हा पहिलाच अर्ज असेल तर मात्र तुम्हाला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करावं लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सहज सोप्या रीतीनं आपण या कापूस साठवणूक बॅगेच्या अनुदानाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता, ज्याच्यासाठी 31 ऑगस्ट 2024 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।